सरकारी योजना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे प्रश्नसुद्धा आम्ही सोडवण्याचं काम आत्तापर्यंत करीत आलेलं आहे. आणि इथून पुढे मी लोकांच्या कोणाच्या अडचणी असेल तर तळागाळात जाऊन मी सर्वांची कामे मी नक्कीच करेन. आम्हाला अत्यंत विश्वास आहे की ही दोन्ही जे शीट आहे आमची ती प्रचंड बहुमताने निवडून येतील ना येणारच. तिरंगी लढत जरी झाली तर आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे. या ठिकाणी बाबा शेटकाळे यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मताधिक्य तालुक्यांनी दिलेले आहे. आदरणीय आमदार बाबा शेटकाळे सुद्धा सामान्य घरातूनच पुढे आलेले आहे. तसाच विश्वास कवडराम शेठ थोरू यांच्यावरती सुद्धा किंवा आमच्या विनायता यांच्यावरती सुद्धा जनता दाखवेल हा आम्हाला विश्वास आहे. भाऊ काय सांगाल? खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही देखील या प्रभागातले प्रश्न जाणून घेतले. सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या सामोरे जात आहे, काय सांगाल? मी सन 2015 या साली मी निवडणूक पहिली ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. आणि मला फार तर म्हणजे कसं आहे, ग्रामपंचायतमध्ये मला गोरगरिबांची म्हणजे कामे करण्यामध्ये जरा थोडा म्हणजे चांगल्या प्रकारे मला आनंद आहे. म्हणजे ठाकर समाज असन आमचा, अजून इतर समाज असन, ह्यांची कामे करण्यासाठी मला थोडा आनंद आहे. म्हणून मी ह्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीमध्ये सुद्धा मी सर्वसामान्य घरातून खरं तर तुम्ही पुढे येत आहे. खरं तर तुम्हाला उमेदवारी निश्चित झाली आहे. तुम्ही आत्ता प्रभागात फिरताय, त्याच्यामुळं मोठा प्रतिसाद तुम्हाला देखील मिळतो आहे. काय वाटतं? म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहात तुम्ही. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. काय वाटतं? म्हणजे निष्ठावंतांना न्याय मिळाला? नाही, मला निष्ठावंताला न्याय मिळाला. कारण मी 25 वर्षे झालं मी शिवसेनेत एकनिष्ठपणे काम करतो आहे. आणि ह्या वेळेस मला की आमचे आमदार खेड तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा मला या सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी खेड तालुक्यात चांगल्या प्रकारे न्याय दिला. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चांगल्या मशाल सर्वच ठिकाणी मशाल पेटणार आहे याची खात्री ही निश्चित आम्ही देतो. खरं तर तसं बघायला गेलं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खरं तर म्हणजे सुरेशभाऊ गोरे असतील, खरं तर बाबाजी काळे असतील, हे सुद्धा याच भागातून आमदार झालेत. त्यामुळं शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळे ही ताकद या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 5 तारखेला मतदान स्वरूपी पाहायला मिळेल. हो, 100% पाहायला मिळेल. कारण ही जनता ही सर्व जनता ही आमच्या सर्वांच्या पाठीमागं उभी आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत चांगल्या प्रकारची आम्हाला साथ म्हणजे 70%च्या आसपास लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळण्याची आम्हाला म्हणजे शाश्वती आहे. सरकारी योजना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, हे प्रश्नसुद्धा आम्ही सोडवण्याचं काम आत्तापर्यंत करीत आलेलं आहे. आणि इथून पुढे मी लोकांच्या कोणाच्या अडचणी असेल तर तळागाळात जाऊन मी काम करण्याला लोकांना मी आव्हान देतो की सर्वांची कामे मी नक्कीच करेन. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी सचिन हनुमंत गावडे, युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करत आहे. आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याबद्दल प्रथमतः साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. यानंतर आपल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विनायताई सुधीरभाऊ मुंगशे ह्या मशाल चिन्ह घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीला आळंदी ग्रामीण पंचायत समिती गाणामधून चोरली गावचे माजी सरपंच कवडराम शेठ थोरू या ठिकाणी मशाल चिन्ह लढवून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. खरं तर आम्हाला अत्यंत विश्वास आहे की ही दोन्ही जे शीट आहे आमची ती प्रचंड बहुमताने निवडून येतील ना येणारच 100%. कवडराम शेठचं काम कसं आहे बरं? कवडराम शेठचं काम पाहता गोरगरिबांपर्यंत ते आतापर्यंत कायमच जाऊन गेलेले आहेत. त्यांच्या अडीअडचणी त्या प्रत्येक त्यांचे प्रश्न असतील ते त्यांनी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सुधीर भाऊंचं काम पाहता सुधीर भाऊंचं आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याप्रमाणे हे या ठिकाणी काम करत आहे. आणि बैलगाड्याच्या माध्यमातून जर सांगायला गेलं तर आज खेड तालुक्यामध्ये बैलगाडा शौकीन भरपूर आहे, बैलगाडा मालक देखील भरपूर आहे. तर हीच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी त्यांनी चोरली बैलगाडा घाटामध्ये साहेब केसरीची बैलगाडा शर्यत घेतली होती. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी या बैलगाडा मालकांच्या वतीने आभार मानतो. आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या प्रकारे न्याय दिला. 1 नंबरमध्ये ज्यांची बारी होईल त्या प्रत्येकाला त्यांनी 2 व्हीलर बक्षीस ठेवलं होतं. ते प्रत्येकाला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देऊन पोहोचवण्याचं सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव सुद्धा त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी उभे आहेत. नागरिकांनी सुद्धा ओळखलं पाहिजे की बाबा आपला
जो विकास करणार आहे, कोण नेता आहे, त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या चिन्हावरती जे काही 5 तारखेला जे मतदान होणार आहे त्याला विजय केलं पाहिजे? 100%. कारण मशाल चिन्हावरती 100% मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून लोक ही सुधीर भाऊंना म्हणजेच विनायताईंना या ठिकाणी विजय करणारच. त्याबरोबर सरपंच काळूराम शेठ थोरवे यांना विजय करणारच. खरं तर म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून काळूराम शेठ थोरवे हे येत आहेत. खरं तर म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाला न्याय दिला आहे शिवसैनिकांनी, काय वाटतं? या ठिकाणी प्रथमतः मी पण एक शिवसैनिक आहे, त्यामुळे एक अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे वारकरी आदरणीय बाबाशेठ रामचंद्र काळे पाटील यांनी या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक निष्ठावंत काय असतो हे या ठिकाणी जनतेला दाखवून दिलं आणि तोच विश्वास काळूराम शेठ यांच्यावरती त्यांनी दाखवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि ह्याच विश्वासाला पात्र धरून जनतासुद्धा काळूराम शेठला चांगल्या प्रकारे चांगल्या मतदाराने निवडून दे. तिन्ही उमेदवार विजयी होते. तिन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे विजयी होतील. त्या ठिकाणी आपण पाहतोय तिकडं कुर्लेगावचे माजी सरपंच चंदनदादा मुरे यांच्या सुकन्या गौरीताई चंदनदादा मुरे या ठिकाणी मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि चंदनदादांनी सामान्य माणसापर्यंत ते पोचलेले आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते या ठिकाणी सहभागी झालेले आहे. दादांना कोणी सामान्य माणसांनी जरी फोन केला तर त्या माणसाला ते कमीत कमी 5 ते 10 मिनटं वेळ दिल्याशिवाय राहत नाही, अशा दादांची ख्याती आहे. त्यामुळे दादांचं खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर पुढे अशी बलाढ्य शक्ती आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, एकीकडे तुमची मशाल आहे, आता तिरंगी लढत होती आहे. खरं तर म्हणजे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आहे. आता ह्या जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होती, काय वाटतं तुम्हाला? तिरंगी लढत जरी झाली तर आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे आणि पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखवला आहे तुम्ही पाहिलं या ठिकाणी बाबाशेठ काळे यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं मताधिक्य तालुक्यांनी दिलेले आहे. त्या ठिकाणी बाबाशेठसुद्धा आदरणीय आमदार बाबाशेठ काळेसुद्धा सामान्य घरातूनच पुढे आलेले आहे. तसाच विश्वास काळूराम शेठ थोरवे यांच्यावरती सुद्धा किंवा आमच्या विनायता यांच्यावरती सुद्धा जनता दाखवेल हा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच विजय होतील. 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर तसं बघायला जर गेलं तर सध्या आता कुरुळी आणि आळंदी ग्रामीण गटातून जिल्हा परिषदेच्या गटातून हे सध्या आता उमेदवार या गटामध्ये फिरत आहेत. खरं तर नागरिकांसोबत जात आहेत. खरं तर मोठा प्रतिसाद यांना मिळताना सध्या पाहायला मिळते. निश्चितच सध्या आता जे काही 5 तारखेला जे काही मतदान होणार आहे, मतदान स्वरूपी जो नागरिक कुणाच्या पारड्यात टाकून कुणाला मत टाकून कुणाला विजय करतो हे सध्या आता तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, कुरुळी, आळंदी.